अपूर्वा दिसायला सुंदर असूनही तिचे लग्न काही जमत नव्हते. लग्नाचे वय उलटून जात होते. तेव्हा सागरशी प्रेमविवाह करण्यासाठी तिच्या वडिलांनी परवानगी दिली होती. पण सासरच्या रीतिरिवाज पूर्वाला कधीच मान्य नव्हत्या. ती माहेरी राहण्यासाठी आली तेव्हा सागर तिची समजूत काढत असतो. पण ती काहीच ऐकत नाही. एके दिवशी सागरचा अपघात होतो. तरी देखील अपूर्वा दिसायला खूप छान सुंदर होती. पण तरी देखील तिचे लग्न काही जमत नव्हते. कारण तिच्या आईवडिलांना त्यांच्याच जातीमधला मुलगा जावई म्हणून हवा होता. शिवाय मुलाकडून अवाजवी अपेक्षा याचमुळे अपूर्वाचे लग्न जमण्यास अडचणी येत होत्या. आत्तापर्यंत अनेक स्थळे लग्नासाठी पाहिली. पण प्रत्येक वेळी कशात ना कशात तरी कमी काढून लग्न काही जमत नव्हते. अपूर्वाला एक भाऊ होता. त्याचे लग्न झाले होते. अपूर्वाची वहिनी अपूर्वाला नेहमी सांगायची की योग्य वयात लग्न होणं किती गरजेचं आहे. पण अपूर्वा वहिनीलाच उलट उत्तर द्यायची. त्यामुळे त्यांनी सुद्धा आता सांगणं बंद केलं होतं. पण अपूर्वाचे लग्नाचे वय उलटून जात होते. तरीसुद्धा आईवडील आपल्या अपेक्षांवर ठाम होते. त्या दरम्यान अपूर्वाचे सागर नावाच्या मुलाशी सूत जुळले. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण तो वेगळ्या जातीमधला होता. त्यामुळे अपूर्वा घरी सांगण्यास घाबरायची. त्यांच्या प्रेमाला 2-3 वर्ष पूर्ण झाली होती. अपूर्वाच्या वडिलांना एके दिवशी कामावरच असताना हार्ट अटॅक आला आणि त्यांना तेथूनच दवाखान्यात दाखल करण्यात आले व त्यांच्या घरी देखील कळवण्यात आले. सर्वजण त्यांना पाहण्यास गेले. त्यांचे ऑपरेशन झाले. पण त्यांची तब्येत अत्यंत नाजूक होती. त्यांना फक्त अपूर्वाच्या लग्नाची काळजी लागलेली होती. जेव्हा अपूर्वा त्यांना भेटायला गेली तेव्हा ते बोलू लागले, माझी एकच इच्छा आहे. जिवंतपणी माझ्या डोळ्यांनी तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. तुझे एकदा का लग्न झाले की मी मग डोळे मिटायला मोकळा होईल. वडिलांचे ते बोलणे ऐकून अपूर्वाने दचकतच सागरविषयी सांगितले. तेव्हा परिस्थिती अशी होती की वडील नकार देऊ शकले नाही. आणि मग काही दिवसानंतर पुढच्या काही दिवसातच अपूर्वाचे लग्न होते व आपल्या सासरी ती निघून जाते. त्यांचा व्यवसाय असतो. आर्थिक परिस्थिती भक्कम असते. सागरच्या घरातील रीतिरिवाज परंपरा पूर्णपणे वेगळ्या असतात. जेवण बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. हे सर्व अपूर्वाला काही जमत नसतं. सागरचे अपूर्वावर खरे प्रेम असते. तो तिला सर्व काही समजावून सांगायचा. पण अपूर्वा काही मनापासून समजून घ्यायची नाही. त्यामुळे प्रत्येक काम तिच्याकडून बिघडतच असायचं. जेव्हा सासू तिला ओरडायची म्हणून तेथील एकूणच वातावरण रीती परंपरेचा अपूर्वाला कंटाळ यायचा. सुनेने पूर्ण अंगभर कपडे घालावेत, साडी नेसावी, घरच्या पद्धती शिकाव्यात अशी अपेक्षा सागरच्या आईची असायची. पण अपूर्वाला काहीही पटत नसायचं. जेव्हा ती सागरकडे तक्रार करायची तेव्हा सागर बोलायचा की थोडं समजून घे, थोडे दिवस गेले की सर्व काही सुरळीत होईल. तुला सुद्धा या सर्वांची सवय होईल. पण तरी देखील अपूर्वा मात्र सतत चिडचिड करायची. कोणाशी व्यवस्थित बोलायची देखील नाही. आणि एक दिवस ती घर सोडून माहेरी निघून गेली. आईवडिलांना सासरच्या विरोधात काही पण सांगू लागली. तेव्हा आईने तिला समजावून सांगायला हवं होतं. पण तिने उलटच केलं. अपूर्वा, तू अगदी बरोबर केलं आहेस. आता तिकडे जाऊच नकोस. तेव्हाच त्यांना तुझी किंमत कळेल. अशा आईच्या सल्ल्याने अपूर्वाला अजूनच बळ मिळालं. लेकीच्या बेजबाबदारपणाचे वडिलांना टेन्शन आलं आणि एक दिवस त्यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा सागरच्या घरातील सर्व अपूर्वाच्या घरी आले होते. तेव्हा सागरने अपूर्वाला आपल्यासोबत येण्यास सांगितले. तिला तो विनंती करू लागला की घरी चल, आपण बोलून काय ते ठरवू. पण हट्टी अपूर्वाने सागरचे काहीच ऐकले नाही आणि सागर नाराज होऊन आपल्या घरी आला. सागरचे अपूर्वावर खूप प्रेम होते. पण अपूर्वाला त्याची अजिबातच पर्वा नव्हती. अपूर्वा जे काही चुकीचे वागत होती त्याला खतपाणी घालण्याचे काम तिची आई करायची.
त्यामुळे अपूर्वाला आपण जे काही करत आहोत तेच बरोबर आहे असं वाटायचं. अपूर्वा माहेरीमध्ये राहून आता बरेच महिने झाले होते, पण तिला सासरी जावं असं कधीच वाटलं नाही. ती तर मस्तपैकी बाहेर फिरायची, आवडीचे कपडे घालायची, घरात सुद्धा कोणत्याच कामाला हात लावायची नाही, तर फक्त बसून खायची व बाहेर फिरायचं एवढंच काय ते ती करायची. काही दिवसांनी सागर पुन्हा एकदा अपूर्वाला समजावण्यासाठी घरी आला. तेव्हा पण अपूर्वा त्याचे काहीच ऐकत नाही. सागरच्या आईवडिलांना सुद्धा आता लेकाचा संसार सुखाचा व्हावा, तो आनंदात राहावा असं वाटायचं. कारण अपूर्वा माहेरी गेल्यापासून सागर किती नाराज, दुःखी झाला आहे. कोणाशीच फारसे बोलत नाही हे आईवडील पाहत होते. त्यांच्या या त्याच्या या अवस्थेची त्यांना आता काळजी वाटायची. अपूर्वा मात्र माहेरी अगदी निवांत राहत होती. ती सागरला घटस्फोटसुद्धा देत नव्हती आणि सासरी राहायला जाण्याससुद्धा तयार नव्हती. आता जवळच्या शेजारच्या लोकांना व नातेवाईकांना सुद्धा हे माहीत झालं होतं की अपूर्वा कशी वागत आहे. नवरा घेऊन जाण्यासाठी आला तरी ही मात्र अडून राहत आहे. त्यामुळेच सर्वच जण अपूर्वाला दोष देत होते. पण या कशाचीच पर्वा तिला नव्हती. सागर मात्र नेहमीच अपूर्वाच्या विचारात हरवून जायचा. तिने घरी यावं, आपला संसार सुखाचा व्हावा असे त्याला एकट्यालाच वाटत होते. अपूर्वावर सागरचे मनापासून प्रेम होते. तिच्याशिवाय तो इतर कोणाचाही विचार करू शकत नव्हता, तिची जागा देऊ शकत नव्हता. आजकाल तो कोणाशीही फार काही बोलणे टाळायचा, एकटाच राहायचा. अपूर्वाला माहेरी जाऊन बरेच महिने झाले होते. सागरच्या अवस्थेकडे पाहून सागरचे आईवडील एक दिवस अपूर्वाच्या माहेरी जातात. तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा हट्टी अपूर्वा त्यांना सांगते की आमच्यासाठी एक वेगळं घर घेऊन द्या, कारण मला त्या घरी एकत्र राहायचं नाही. तुम्हाला हे मान्य असेल तरच मी येईन. सागरच्या आईवडिलांना तिचा खूप राग आलेला असतो, पण मुलाच्या आनंदासाठी ते अपूर्वाची अट मान्य करतात आणि बोलतात की आम्ही पाहतो काय करता येतो ते, आणि तेथून निघतात. घरी येऊन चर्चा करतात. तेव्हा सागरची आई विरोध करते. तेव्हा वडील समजावतात की आपल्या मुलाच्या सुखासाठी हे करावं लागेल. भलेही तो आपल्या सोबत नाही राहिला तरी चालेल, पण जेथे कुठे असेल तेथे त्याच्या चेहऱ्यावर आनंद असेल. आणि आपल्याला अजून काय हवं, नाही का? आता घराची व्यवस्था करण्यासाठी ते सुरुवात करतात. त्या दरम्यानच सागर एके दिवशी कामाला जात असताना त्याच्या गाडीचा अपघात होतो. तो गंभीर जखमी होतो. तेव्हा त्याला जवळच्याच दवाखान्यात दाखल करण्यात येतो. हे जेव्हा आईवडिलांना समजतं तेव्हा ते पटकन दवाखान्यात जातात. सागरच्या अपघाताची बातमी ते अपूर्वालाही कळवतात, पण तिला याचे काहीच वाटत नाही. आपल्या नवऱ्याची थोडीसुद्धा काळजी तिला नसते. सागरची काळजीने आईवडील खूप हतबल होतात. तो कधी बरा होऊन घरी येईल याची ते वाट पाहतात. सागर दवाखान्यात 15 दिवस असतो. त्याची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारलेली असते, म्हणून त्याला घरी घेऊन येतात. सागरचे सर्व काही त्याची आईच करत असते. सागरचा अपघात झाला आहे हे कळून देखील अपूर्वा आलेली नाही किंवा साधा एक फोन करून सुद्धा तिने चौकशी केली नाही. याचे सर्वात जास्त वाईट सागरला वाटत असते. आपण ज्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतो त्या व्यक्तीला आपली थोडीही पर्वा कशी नाही. अपूर्वा कोणत्या विश्वात जगत आहे याचा विचार करून करून सागर अजूनच खचून जातो. त्याला जगणं नको वाटतं. जगण्याची उमेदच तो हरवून जातो. औषधं तर घेत असतो, पण औषधांचाही आता काही परिणाम होत नसतो. त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही अधिक खालावलेली होती. अपूर्वाने सागरला भेटावे, त्याची चौकशी करावी, या परिस्थितीत त्याच्या सोबत राहून त्याला खंबीर साथ द्यावी असं सागरच्या आईवडिलांना वाटायचं. पण त्या स्वार्थी मुलीला स्वतःपेक्षा आणि स्वतःच्या इच्छेपेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. सागरची तब्येत अजून नाजूक होत चालली होती.
त्यामध्ये अपूर्वाचे हे असे वागणे त्याला अस्वस्थ करत होते. इतके दिवस उलटून गेले तरी तो काही बरा होत नव्हता. सागरच्या आईवडिलांनी पुन्हा डॉक्टरांना दाखवलं, औषधं बदलली, काही टेस्ट केल्या, पण जसा पाहिजे तसा काहीच फरक दिसत नव्हता. कारण तो मनानेच खूप खचला होता. काही दिवस असेच निघून जातात. सागर फक्त रोजचा दिवस ढकलत असतो. एक दिवस अचानक त्याची तब्येत बिघडते. तेव्हा त्याला आईवडील दवाखान्यात ताबडतोब घेऊन जातात. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होतो. हे पाहून आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहून ते पूर्णपणे तुटून जातात. आणि सागरचा मृत्यू झाला आहे हे जेव्हा अपूर्वाला कळतं, तेव्हा मात्र अपूर्वा लगेच सासरी नवऱ्याच्या संपत्तीचा हिस्सा मागण्यासाठी पोहोचते. तिचा असा निर्लज्जपणा पाहून सर्वांनाच धक्का बसतो. इतकं कोणी स्वार्थी कसं असू शकतं? नवऱ्याची प्रकृती गंभीर असताना, त्याचा अपघात झाला असतानाही कधीच भेटायला आली नाही व फोनही केला नाही. आणि आज मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी संपत्तीचा हिस्सा मागत आहे. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटतं. अशा स्वार्थी मुलीमुळे एका निष्पाप मुलाचा आज जीव गेला व आईवडिलांनाही आयुष्यभराचे दुःख मिळाले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.